नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. कर्नाटकमध्ये जे काही रायट्स झाले होते आणि दंगल, तर त्या याच्यामध्ये कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जे डॅमेज झालेला आहे पब्लिक प्रॉपर्टीचा किंवा जी प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, तर ते सगळं डॅमेज जे आहे, तर जे लोक रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्याकडून तो वसूल करायचा. हा एक खूप महत्त्वाचा निर्णय असेल जर त्यांनी सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं तर. म्हणजे येत्या काळामध्ये कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीचं कृत्य करताना विचार करेल. कारण काय असतं की बऱ्याचशा वेळेस कम्युनिटी, पॉलिटिकल पार्टीज किंवा कुठले संघटन असतील तर ते अशाच पद्धतीने यूथचा वापर करून घेतात. यूथ नंतर मग जेलमध्ये जाणार, काही दिवसांनी बेल होणार, अशा पद्धतीने गोष्टी होतात. याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा जो कायदा आहे तो UAPA ॲक्ट 1967 आहे. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967. म्हणजे जे काय अनलॉफुल ॲक्ट, बेकायदेशीर ज्या काही कृत्य केलं जातं तर त्याचा इथं संबंध आहे. अनलॉफुल है ना, ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967. तर बघूयात येत्या काळात कशा पद्धतीने कर्नाटक सरकार वर्क करत आहे ना. नेक्स्ट वन, आता बघा हरियाणामध्ये एक इश्यू झालेला आहे. हरियाणाने काय केलं होतं की ज्या आशा वर्कर्स आहेत त्या आशा वर्कर्सला त्यांनी काय केलं की त्यांचे जुने सिम कार्ड जे होते तर ते बंद करून 4G सिम कार्ड त्यांना दिलं आणि याच्यासाठी त्यांना आता कंपल्सरी स्मार्टफोन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता स्मार्टफोन जे आहे तर ते मोबाईल फोन त्यांच्याकडे असावेत, परंतु बहुतांशी ज्या काही आशा वर्कर्स आहेत तिथल्या त्या अफोर्ड करू शकत नाही, कारण त्याचं सॅलरी जे आहे, पेमेंट ते खूपच कमी आहे. मग त्या केसमध्ये जरी तुम्ही 4G सिम देत असाल तरी त्याच्यासाठीचं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे की त्याच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. म्हणजे ही गोष्ट कशी झाली, ऑनलाईन एज्युकेशनसारखी झाली की जिच्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं पण त्याच्यासाठी गॅजेट्स हवे. एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 मुलं असतील तर दोघांचं लेक्चर एकाच वेळेस असेल तर तिथं 2 गॅजेटची गरज पडणार आहे. म्हणजे सिंपल गोष्ट जी आहे की नुसती सुविधा ही गोष्ट नसते. 2018मध्ये यांना अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही स्मार्टफोन देऊ, पण ते तसं काही केलेलं नाही आहे आणि हा बराच हरियाणामध्ये इश्यू झालेला आहे. आता सिंपल आहे, आता हे गोष्टी चालू असतात है ना, पण आपल्याला साठी महत्त्वाचं आहे आशा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आशा वर्कर जे आहे तिच्यावर 2012मध्ये UPSCत प्रश्न होता बघा, प्रिलिम्समध्ये है ना, UPSC प्रिलिम्स. आणि आशा MPSC मेन्स जे आहे आपलं, त्या MPSC मेन्सवर रेग्युलर तुम्हाला आशाचं रिफ्लेक्शन दिसतं. एकंदरीतच एक गोष्ट आहे की आशा हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आशावर एक सेपरेट लेक्चर मी बनवून देईल. आशाच्या बाबतीत काय आहे ना की 20 ते 45 वयोगटातली ती महिला पाहिजे. टिपिकली तिचं एज्युकेशन जे आहे म्हणजे ती लिटरेट पाहिजे, शिकलेली पाहिजे है ना. 8वी वगैरे ठीक आहे. म्हणजे याच्यात कसं आहे ना की तरी तुम्हाला त्या गावात 8वी पास महिला नाही मिळाली तर हे फ्लेक्झिबल आहे, 6वी 7वी पण चालेल. पण एवढं आहे की बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, प्रॉपर वाचता आलं पाहिजे है ना. लोकांशी बोलता येणं फार महत्त्वाचं आहे की ना. आशाचं काम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे ग्राउंड लेवलला. लोकांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. या काही बेसिक गोष्टी आहेत. याच्या पलीकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे आशा वर्करच्या बाबतीमध्ये तर ती म्हणजे की एकंदरीतच त्यांच्याबद्दलचे बेसिक्स तुम्हाला क्लिअर करावे लागतील आणि त्याच्यावर प्रश्न अपेक्षित असतात, तर तेवढाही करून ठेवा. आशा वर्कर्स आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हां, एक मुद्दा असा असतो की आशा वर्कर जी आहे ती त्या गावातलीच पाहिजे. म्हणजे लिटरली ती मॅरिड होऊन त्या गावात आलेली पाहिजे. अनमॅरिड मुलगी नको, कारण तुम्ही तिला ट्रेन करणार, ती काही दिवस काम करेल, लग्न करून दुसरीकडे चालली जाईल. म्हणून ज्या गावात ती काम करणार आहे त्या गावातलीच एखादी विडो असेल किंवा लग्न होऊन आलेली असेल स्त्री, तर तिचा विचार याच्यासाठी आशासाठी केला जातो. पण एक असतं की मॅक्झिमम ते गावातच राहण्याचे चान्सेस पाहिजेत. अशा पद्धतीने आशा एक करून ठेवा. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की भारताने जे आहे की रॅपिड सेन्सिटिव्ह सलायवा टेस्टवर शिफ्ट झालं पाहिजे असं यांनी म्हटलं. आपण काल सलायवा टेस्ट बघितली होती है ना, US मधल्या येल विद्यापीठाने ती केलेली होती आणि तिथलं जे काही बॉक्सिंग असोसिएशन आहे त्यांनी. एकंदरीतच 2 ऑगस्टपासून म्हणजे ऑगस्ट 2पासून ज्या फ्रेश केसेस आहेत ऑगस्ट 2 ऑनवर्ड्स, तिच्यामध्ये भारत 1 नंबरवर आहे आणि हा खूप आता आपल्याला याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. तसं काल पुण्याचे रिझल्ट्स आहे. पुणे महाराष्ट्रात आता टॉपला आहे आणि पुण्याच्या याच्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांमध्ये COVID-19च्या अँटीबॉडीज आपल्याला दिसत आहेत. दुसरीकडून अशी बातमी आहे की COVID-19चा जो एक स्टेन आहे म्हणजे तो स्वतः म्युटेशन करत असतो हा व्हायरस आणि तो 10 टाइम्स मोर स्प्रेड होतोय, 10 पटींनी स्प्रेड होतोय. तो नवीन स्टेन आहे तिच्यातला.
तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. एकंदर हिच्यामध्ये एक बाब आहे की आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, हा मुद्दा आहे. पण याच्याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आपण रॅबिड सलायवा सेन्सिटिव्हिटी टेस्टवर शिफ्ट झालं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो काही डेथ संबंधीचा इश्यू आहे की म्हणजे ज्या डेथ होत आहेत, डेथ रेट आहे, तर एकंदरच साऊथ एशियन कंट्रीजमध्ये भारताचं कमी आहे ॲज कम्पेअर टू पॉप्युलेशन सगळ्या गोष्टी. परंतु त्याचा जो डबलिंग रेट आहे डेथचा तो कमी कमी होत चाललेला आहे आणि ती गोष्ट आपल्यासाठी खूप काही चांगली नाही आहे. त्यानंतर 3 राज्य आहेत, त्या 3 राज्यांनी खूप काही प्रॉपर माहिती दिलेली नाही आहे. ह्या 3 राज्यांमध्ये एक आहे गुजरात, दुसरं आहे वेस्ट बेंगॉल आणि तिसरं आहे तेलंगणा. म्हणजे यांनी जी आकडेवारी समोर ठेवली आहे ती आकडेवारी बघितल्यावरच तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत खूप आधीपासून न्यूज होत्या, म्हणून जी आकडेवारी आहे तिच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस का कमी आहेत, कारण ती विश्वासार्ह आकडेवारी नाहीच आहे. तेलंगणा असू देत, गुजरात असू देत, आणि इथं त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे प्रत्येक राज्याचं की बाबा तेलंगणामध्ये कधीही डेथ ज्या आहेत, डेथ रोल म्हणजे सिंगल डेमध्ये त्या 15च्या वर गेलेल्याच नाही कधी. असं होऊ शकतं का? गुजरातमध्ये कधी 30च्या वर एकदाच गेल्या होत्या बाबा, दाखवल्याच नाहीत. आणि वेस्ट बेंगॉलचा आकडा पण नाही इथं, म्हणजे ते तर बोलतच नाही. ममता दिनी है ना, हाताची घडी तोंडावर बोट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे की आता आपण ज्या टेस्ट आहेत त्या तरी किमान प्रॉपरली वर्क केल्या पाहिजे. हे येल युनिव्हर्सिटीनी ती टेस्ट काढलेली आहे जेणेकरून गोष्टी वेळेत होतील, है ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या हिच्यामध्ये आहे ती आहे टाईम. जर वेळेत गोष्टी होत असतील तर त्या केसमध्ये कसलाही मुद्दा राहत नाही. तर ती एक गोष्ट इथं आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, राकेश अस्थाना यांची नियुक्ती झालेली आहे. BSFचे नवीन महासंचालक ते असतील. गुजरात केडरचे IPS अधिकारी आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 31 जुलै 2021 रिटायरमेंटपर्यंत असेल. मग आता इथं सिंपली गोष्ट काय येते ना की BSF, आता मी तुम्हाला हे सगळं घेतलेलं आहे, याचं सेपरेट लेक्चर पण आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सचं लेक्चर आपल्या याच्यावर अवेलेबल आहे. ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. आणि जसं ITBP बद्दल तुम्ही मला सांगितलं होतं तसं आता तुम्ही BSF बद्दल सांगणार आहात. BSFची स्थापना कधी झाली, त्याचा मोटो काय आहे, कुठं त्यांची ड्युटी असते, या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे ना. असिस्टंट कमांडंटची एक्झाम वगैरे तुम्ही देत असाल तर तुम्हाला हा ऑप्शन येत्या काळामध्ये मिळू शकतो जॉबसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे निशिकांत कामत. निशिकांत कामत वय वर्ष 50. निशिकांत कामत एक चित्रपट दिग्दर्शक अभिनेते होते, त्यांचं निधन झालं काल. आणि काल पण आपल्याला ते अनुभवलं की जी भारतीय मीडिया आहे किती आधाशी आहे न्यूजच्या बद्दल. म्हणजे निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी खूप आधी देऊन टाकली होती न्यूजने की ते जिवंत होते त्यावेळेस, आणि संध्याकाळी मग नंतर निधन झालेलं आहे काल. तर एकंदरच न्यूज चॅनल्स आणि त्या सगळ्या गोष्टी आणि त्यांची ती कॉम्पिटिशन, तर ही गोष्ट आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळते आणि तिच्यातून असले प्रकार होतात. निशिकांत कामत ही एक मराठी व्यक्ती होती की जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक चांगलं स्थान निर्माण केलेलं होतं. आणि तुम्ही जर 1980-90चं दशक बघितलं तर तिच्यामध्ये तुम्हाला एकंदरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जे कलाकार आहेत ते मराठी आहेत, जे डिरेक्टर आहेत ते मराठी आहेत, आणि खूप चांगली कलाकृती त्यावेळेस होती. आणि सगळा पगडा जो होता हिंदी चित्रपटसृष्टीवर तो मराठी लोकांचा होता. नंतरच्या काळामध्ये आपण आता हळूहळू तिच्यातून कमी होत जातो आहे. आणि हिच्यामधले निशिकांत कामत एक खूप महत्त्वाची व्यक्ती. हैदराबाद इथलं AIG रुग्णालयात यकृत विकारानं निधन झालं, वय वर्ष 50 आहे, है ना. म्हणजे 1970चा जन्म आहे, 2020. डोंबिवली फास्ट हा चित्रपट जर तुम्ही बघितला, याचं उदाहरण मी बऱ्याच वेळा दिलेलं आहे, नॅशनल अवॉर्ड आहे डोंबिवली फास्टला. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे हा. आणि तिच्याकडूनच निशिकांत कामत यांची जी काही प्रज्ञा आहे ती लक्षात येते की बाबा ही व्यक्ती कुठल्या लेवलची आहे, ती डोंबिवली फास्ट बघितल्यानंतर लक्षात येते. याच्यासाठी त्यांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला होता. त्याच्यानंतर 7च्या आत घरात हा मराठी चित्रपट जो आहे तिच्यात त्यांनी अभिनय केलेला आहे. मुंबई मेरी जॉन, आता मुंबई मेरी जॉन हा पण खूप गाजलेला चित्रपट आहे, 2008 आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याला हे केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला दिग्दर्शित चित्रपट आहे त्यांचा. त्याच्यानंतर मग त्यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी चित्रपट बघा, फोर्स आहे ना, जॉन अब्राहम. त्याच्यानंतर रॉकी हँडसम, दृश्यम हा आजच्या डेटमध्ये एक थ्रिलरमधला सर्वोत्कृष्ट भयपट जे आहेत किंवा थ्रिलर आहे तिच्यातला एक चित्रपट मानला जातो. आणि दृश्यम तुम्ही बघितलं असेल बघा. मदारी पण आहे ना, म्हणजे अतिशय निवडक पण खूप प्रॉपर असे चित्रपट यांनी दिलेत. मराठी चित्रपटाच्या बाबतीमध्ये लय भारी चित्रपट जो होता है ना, रितेश देशमुख. आणि काल रितेश देशमुख यांनी ते क्लिअर केलं होतं की ते जिवंत आहे अजून म्हणून, है ना. डोंबिवली फास्ट आहे.
रॉकी हँडसम या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भूमिका पण केली होती आणि सध्या एक दरबदर नावाच्या चित्रपटावर ते काम करत होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे. सो मराठी हिच्यामधून थोडासा तो एक इश्यू आहेच शेवटी. पंडित जसराज, वय वर्ष 90. प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस 99.99% असणारा हा विषय आहे, घटक या व्यक्तीवर विचारलं जाऊ शकतं. वयाची 80 वर्ष संगीत साधना केलेली व्यक्ती आहे. अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथं हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. बघा, वय वर्ष 90, 80 वर्ष. अभिजात संगीतामध्ये मेवाती घराण्याची संगीत शैली त्यांनी रसिकप्रिय केलेली आहे. मेवाती घराण्यातले आहेत संगीतातले घराणे जे आहेत, तर ती पण आपण बघितलेली आहेत. हिंदुस्थानी कार्नॅटिक म्युझिकचं एक लेक्चर मी बनवलं होतं, तर ते तुम्ही बघू शकता, तिच्यामध्ये याची माहिती तुम्हाला मिळेल. आता पंडित जसराज जे आहेत, तर हा एक इथं पण बघा, आजच्या नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ना, तिच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार करू शकता. आता पंडित जसराज हे संगीताशी रिलेटेड असणाऱ्या घरातण्यात त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 10व्या वर्षापासून है ना, कुठं 13-14 असं आहे, पण एकंदर 90 वर्षाच्या वयात 80 वर्ष संगीताची साधना आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अतिउच्च याच्यावर जायचं असेल ठिकाणावर, तर ते जे काही परिश्रम आहे अथक. आणि पंडित जसराज 80 वर्षे एकच गोष्ट करणं, म्हणजे एकच गोष्ट म्हणजे त्या एका क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्ही विचार करा किती इम्प्रोव्हायझेशन आणि तुम्ही कुठं असणार. 14 तासांचा रियाज त्यांचा असायचा. तुम्ही जर त्यांच्याबद्दलच्या न्यूज बघितल्या, दिवसातून 24 मधले 14 तास, म्हणजे विचार करा. है ना, आपल्याकडून 8 तास अभ्यास होत नाही. गुरु महाराज जशवंत सिंह हे त्यांचे गुरु होते. संगीतामधलं ख्याल गायकी ही त्यांनी लोकप्रिय केली होती. जसरंगी ही त्यांची नवीन संकल्पना होती. बघा, हे सगळे जे आहेत, जेवढे अंडरलाईन केलेले आणि गोल करतोय, ते सगळे कीवर्ड्स आहेत त्यांच्याबद्दलचे. हवेली संगीताविषयी त्यांचा सखोल अभ्यास होता. बघा, ख्याल गायती, जसरंगी, हवेली संगीत. त्यांनी इंडियन म्युझिक अकॅडमीची पण स्थापना केली होती, भारतीय संगीताला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी. महत्त्वाच्या रचना बघा त्यांच्या, देशभक्तीपर जय हिंद आहे, तिरंगा आहे. एड्सबद्दल BBC साठी केलेली रचना आहे. जागतिक तापमानवाढीचं पंचतत्व. तर या महत्त्वाच्या रचना आहेत. पुरस्कार कुठले आहेत? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. ऑब्वियसली माणूस मोठा आहे, ओके, त्या 3ही पुरस्कार. त्याच्यानंतर मग संगीत नाटक अकादमीचा आहे, महाराष्ट्र गौरव आहे, उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार हार्वर्ड विद्यापीठ, आर्टिस्ट ऑफ अमेरिका पुरस्कार अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टिस्ट, संगीत सम्राट वेदिक हेरिटेज न्यूयॉर्क. उपाध्या कुठल्या कुठल्या आहेत? सन ऑफ हैदराबाद, देशरत्न, स्वराधिराज. तर ह्या त्यांना उपाध्या दिलेल्या आहेत. कोलकात्याचं जे रवींद्र भारती विद्यापीठ आहे, त्यांनी पंडित जसराज यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे. आंध्र प्रदेशमधलं उस्मानिया विद्यापीठ आहे, तिच्यातलं निजाम महाविद्यालय जे आहे, त्यांनी एका ऐतिहासिक वारसा वस्तूला संगीत मार्तंड पंडित जसराज इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चर अँड एस्थेटिक स्टडीज असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एका निजाम महाविद्यालयाने एक ऐतिहासिक वारसा सेंटर, हिस्टॉरिकल जे काही हेरिटेज सेंटर आहे, त्याला पंडित जसराज यांचं नाव दिलेलं आहे. सिम्पली जर तुम्ही बघितलं, ते नाव संगीत मार्तंड पंडित जसराज इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चर अँड एस्थेटिक. त्याच्यानंतर पिली मंदोरी हिच्यामध्ये पंडित जसराज जे आहे यांच्या जन्मस्थळी त्यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आलेलं आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे बघा, पिली मंदोरी पंडित जसराज यांच्या जन्मस्थळी उद्यान उभारण्यात आलेलं आहे. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी पत्र लिहून त्यांच्या गायकीचं कौतुक केलं होतं. आणि सप्टेंबर 2019 मंगळ आणि गुरु, मार्स, ज्युपिटर यांच्यातल्या एका लघुग्रहाला, त्या लघुग्रहाचं नाव आहे मायनर प्लॅनेट 2006 VP32, नंबर आहे त्याचा 300128. तर हा लघुग्रह होता, याला आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनद्वारे पंडित जसराज असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे लघुग्रहाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारत नेपाळचा जर विचार केला, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 17 ऑगस्टला उच्चस्तरीय चर्चा आहे आणि ती झालेली आहे. तर त्याचे डिटेल्स बघूयात. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, सीमावादाचा प्रश्न या चर्चेत विषय नव्हता. म्हणजे आता बघा, एकदम तुम्ही जाऊन सीमावादाला हात घालू शकत नाही. आता एक एक करून आपण बरोबर त्यांना तिथपर्यंत घेऊन येऊ. त्याच्यामुळे सध्या आपण जी चर्चा केलेली आहे की जे काही डेव्हलपमेंटल कामं आपण तिथं करतोय, भारताने ज्या पायाभूत सुविधा नेपाळमध्ये उभारल्या आहे किंवा उभारणार आहे त्या काळामध्ये, आणि इतर सहकार्य, याच्याबद्दल चर्चा झाली. म्हणजे एकंदरीत एक फॉर्मल बैठक म्हणून हे झालेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय काय भारत देत आहे बघा नेपाळला. भूकंपानंतरचा काळ जो आहे नेपाळमधला, तिच्यात गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यात 46,301 घरांच्या बांधकामाचा प्रकल्प भारत करतो आहे, घरं बांधून देतो आहे.
बिराटनगर चौकीचं बांधकाम तिथं करून देतो आहे. त्याच्यानंतर मोतीहारी अमलेख गुंज या पेट्रोलियम पाईपलाईनचं तिथं काम चालू आहे. त्याच्यानंतर मोतीहारी मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं, मॅपचे जे व्हिडिओ आहेत तिच्यामध्ये. तराईचा रस्ते प्रकल्प आहे, बहुउद्देशीय पंचमेश्वर प्रकल्प आहे, अरुण 3 जलविद्युत प्रकल्प आहे, नेपाळ पोलीस अकादमीची उभारणी आहे, महाकाली नदीवर पुलाची बांधणी आहे, रामायणाच्या वारसा ठिकाणांचा विस्तार आहे आणि कोविड-19च्या काळात भारताने औषधांची सुद्धा मदत केलेली आहे. सो बेसिकली ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत की जिथं आपण नेपाळला मदत करतो. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की अख्खा नेपाळमध्ये जे काय बांधतोय ते आपणच बांधतोय एवढ्या सगळ्या याच्यावरून. नेपाळचा रिव्हर मॅप आहे बघा हा. आणि तुम्हाला अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, ही अरुण नदी आहे इथं. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं असेल आता हा जो भाग आहे एकंदरीतच, तर अरुण नदी जी आहे ती इथं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, काली नावाची नदी आहे बघा. आता महाकाली जी आहे तिचा प्रॉपर मॅप मला काही मिळाला नाही, बहुतेक ती हीच असावी. महाकालीवर पूल बांधण्यात येतो आहे ना. तर बेसिकली अरुण नदी लक्षात ठेवा. म्हणजे 2 नद्या आहेत की ज्या नेपाळमध्ये आहेत. महाकाली ज्याच्यावर आपण पूल बांधून देणार आहे त्यांना, आणि दुसरी जी आहे ती अरुण. सो अरुणवर जे आहे ते हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आपण करून देणार आहोत. तुम्हाला एक रिव्हर्स इन न्यूज नावाचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, ते तुम्ही बघा की जिच्यामध्ये भारतातल्या कुठल्या कुठल्या नद्या न्यूजमध्ये होत्या. तेवढा एक करा, तुम्हाला तेवढ्या याच्यातून पण बऱ्या गोष्टी वर्क होऊन जातात. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश केला होता? 1000 दिवसात 6 लाख गावांना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडणार. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. लग्नाचं वय वाढवण्याचा विचार आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन आहे. ओके, दोन्ही गोष्टी होत्या ब आणि क. कुकी जमात जी आहे ती मणिपूरमधली आहे. ऑपरेशन हिडन आयडॉल जे आहे ते अमेरिकेचं आहे. 2012 पासून ते राबवत आहेत, 2012. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जी आहे ती इंस्टाग्रामवर केली होती. धोनीनीही केली होती आणि रैनानी पण केली होती. CNG पोर्ट टर्मिनल जे आहे ते भावनगर गुजरातमध्ये उभं राहणार आहे आणि जगातलं पहिलं CNG टर्मिनल असणार आहे, ते एक लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. पहिला प्रश्न IAS मेन्स करता. इंडिया नीड्स टू मिनिमाइज द डॅमेज कॉज बाय द पॅन्डेमिक वाईल रीबूस्टिंग द कंट्री बाय एक्सप्लॉयटिंग न्यू ऑपॉर्च्युनिटीज अनलिस्ट बाय इव्हॉल्विंग बिझनेस सिनारिओ कमेंट. म्हणजे एकीकडे तुम्हाला पॅन्डेमिकचा डॅमेज कमी करणं आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधणं, तर याच्यावर कमेंट करा. 10 मार्काचा हा प्रश्न आहे. स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर तुम्ही लिहू शकता. MPSC एसे जे आहे गांधीजींची मूल्य आणि भारतीय समाज है ना. एकीकडे बेंगलुरूमध्ये रायट्स होत आहेत. सो गांधीजींची मूल्य. UP-मधली परिस्थिती तुम्ही बघा, किती रेप केसेस झालेल्या आहेत 2-3 दिवसामध्ये, काय चित्र आहे तिथलं. तर गांधीजींची मूल्य आणि भारतीय समाज हे वेगवेगळ्या ठिकाणी गांधीयन मूल्य विचारली जातात है ना. पहिला प्रश्न घ्यायचा 2 स्टेटमेंट आहेत. कसनगाव गुरुग्राम येथे जैवविविधता उद्यान विकसित होणार आहे. दुसरं स्टेटमेंट, हरियाणाने संरक्षण वनक्षेत्र 3%हून 20% वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे. सो फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. अलीपूर प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? पटना, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली. तिसरा प्रश्न, सचिन तेंडुलकर यांची जर्सी नंबर 10 निवृत्त केलेली आहे. ब महेंद्रसिंग धोनीची जर्सी नंबर 44 निवृत्त करण्यासाठी दिनेश कार्तिकने पुढाकार घेतला आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. चौथा प्रश्न, दिल्लीत सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. दिल्लीत गणेशोत्सवाच्या प्रतिबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना 50,000 रुपये दंड आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. पाचवा प्रश्न, अमराबाद व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, तेलंगणा. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.